नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण एका अशा गूढ आणि भक्तिमय प्रवासाला निघणार आहोत जिथे आहे लाखो भक्तांचा आधार, महाराष्ट्राच्या हृदयात वसलेला पांडुरंग, पंढरपूरचा विठोबा, विठ्ठल किंवा पंढरीनाथ। हा देव आपल्या सगळ्यांचा लाडका आहे। आषाढी एकादशीला लाखो वारकरी पंढरपूरला दर्शनाला येतात। तुम्ही कधी विचार केलाय का की हा पांडुरंग पंढरपुरात आला कुठून? वेदपुराणामध्ये त्याचा उल्लेख का नाही? त्याचे कुळ आणि मूळ कोठे आहेत? आज आपण या प्रश्नाचा शोध घेणार आहोत। पौराणिक कथांपासून त्या ऐतिहासिक संशोधनापर्यंत, वारकरी संप्रदायापासून तर बौद्ध प्रभावापर्यंत, चला हा गहन प्रवास सुरू करूया आणि विठ्ठलाच्या रहस्यमय मुळाचा पडदा उघडूया। जर तुम्हाला हा विषय आवडत असेल तर आता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक बटन दाबायला विसरू नका। पांडुरंगाच्या मुळाची पहिली आणि सर्वात प्रसिद्ध कथा भक्त पुंडलिकाची। ही कथा आपल्या सगळ्यांनी ऐकली आहे, पण तिच्या लपलेला आहे तत्वज्ञान आणि गूढ आपण समजून घेणार आहोत। पुंडलिक हा पंढरपूरचा एक सामान्य भक्त होता, जो आपल्या आईवडिलांचा जाणूदेव आणि सत्यवती सेवेत मग्न होता। एकदा स्वतः भगवान श्रीकृष्ण म्हणजे विष्णू पुंडलिकाला भेटायला गेले, पण पुंडलिक इतका आपल्या सेवेत रममान होता की त्याने भगवंतांना थांबायला सांगितलं आणि त्यांना उभं राहण्यासाठी एक विट दिली। श्रीकृष्णाने पुंडलिकाच्या भक्तीला मान दिला आणि त्या विटेवर कटेवर हात ठेवून उभे राहिले। यामुळे पांडुरंगाला विटेवर उभा असा विठोबा म्हणतात। ही कथा फक्त गोष्ट नाही तर त्यात खूप खोलवर अर्थ आहे। पुंडलिकाची मातापित्याची सेवा आणि आपल्या संस्कृतीत परम कर्तव्य मानले जाते। पांडुरंगाने त्या विटेवर उभा राहून भक्तीचा मार्ग किती पवित्र आहे हे दाखवून दिलं। याच कथेमुळे पंढरपूर वैकुंठाचे प्रतीक बनले। संत ज्ञानेश्वर म्हणतात, उघडली दृष्टी इंद्रिया सकट वैकुंठाची वाट धरली जाणार। पण इथे प्रश्न होते, ही कथा पौराणिक आहे, पण पांडुरंगाचा उल्लेख वेद किंवा पुराणामध्ये का नाही? स्कंदपुराण आणि पद्मपुराणात पांडुरंग महात्म्य नावाचे ग्रंथ आहेत, पण तिथेही विठ्ठलाचं स्वरूप स्पष्ट नाही। याचा अर्थ पांडुरंगाचं मूळ आणखी गहन आहे, जे आपण पुढे शोधणार आहोत। पांडुरंगाचं कुळ आणि मूळ याबाबत दोन प्रमुख दृष्टिकोन आहेत, वैष्णव आणि अवैदिक। चला याबाबत खोलवर समजून घेऊया। पहिले वैष्णव दृष्टिकोन जाणून घेऊ। पारंपरिक दृष्टिकोनानुसार पांडुरंग हे भगवान विष्णू किंवा श्रीकृष्ण यांचे रूप आहे। वारकरी संप्रदायात विठ्ठलाला श्रीकृष्णाचा अवतार मानले जातं। त्याच्या सोबत रखुमाई म्हणजेच रुक्मिणी ही आहे, जी कृष्णाची पत्नी आहे। संत तुकाराम त्यांच्या अभंगात म्हणतात, विठ्ठल विठ्ठल जपे माझा अंतरीचा ठाव। यातून विठ्ठलाला वैष्णव स्वरूप स्पष्ट होतं। पण याचबरोबर विठ्ठलाचं रूप आणि वैष्णव मूर्तीपेक्षा वेगळं आहे। विष्णूच्या हातात शंख, चक्र, गदा, पद्य असतात, पण पांडुरंगाच्या हातात काहीच नाही। त्याचे हात कमरेवर आहेत आणि त्याचं शांत भक्तवत्सल रूप भक्तांना जवळचं वाटतं। यामुळे काही विद्वानांचं म्हणणं आहे, पांडुरंग हा वैष्णव परंपरेत समाविष्ट झालेला स्थानिक देव आहे। अवैदिक दृष्टिकोन, याच ठिकाणी आपण बोलूया संजय सोनवणे यांच्या संशोधनाबद्दल। त्यांच्या मते पांडुरंग हे वैदिक किंवा वैष्णव देवता नाही, ते पौंड्रवंशीय समाजाचे म्हणजे धनगर, कुरूप किंवा पशुपालक समाजाचे आद्यपुरुष किंवा देवता होते। पंढरपूरचं प्राचीन नाव पौंड्री क्षत्र होते, जे पौंड्र समाजाशी जोडलेलं होतं। सोनवणे यांचं म्हणणं आहे की पौंड्रक नावापासून पांडुरंग हे नाव आलं। महाभारतात पौंड्र वंशाचा उल्लेख आहे आणि ते यदुवंश, कृष्णाचा वंश यांच्याशी वरले होते। यामुळे पांडुरंगाचं कृष्णाची तादात्म्य करणं हे यादव काळात म्हणजे मध्ययुगात झालेलं वैष्णवीकरण असू शकतं। पांडुरंगाच्या गोपवेशधारी रूपामुळे पशुवेश पालकांचा वेश त्याला कृष्णाशी जोडलं गेलं, पण त्याचं मूळ स्वतंत्र आहे असं सोनवणे सांगतात। शैव वैष्णव समन्वय, आणखी एक गहन पैलू आहेत शैव वैष्णव समन्वय। पांडुरंगाच्या मस्तकावर शिवलिंगासारखा मुकुट आहे असं काही विद्वान मानतात। यामुळे पांडुरंग हा दोन्ही परंपराचा दुवा आहे असंही मानलं जातं। आता आपण पांडुरंगाच्या मुळाचे आणखी एक गूढ पैलू पाहू, बौद्ध प्रभाव। काही संशोधकांचं म्हणणं आहे की पांडुरंगाचं शांत अहिंसक रूप म्हणजे आणि मूर्तीची रचना ही बौद्ध प्रभावाने प्रेरित आहे। पांडुरंगाच्या मूर्तीचे डोळे बंद,
कान लांब, कपाळ विशाल आणि हातात शस्त्र नसणं हे सगळं बुद्धाच्या मूर्तीचे साम्य दाखवतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असं मत मांडलं होते की पांडुरंग हा बुद्धाचा अवतार असू शकतो. याचं एक कारण आहे. आषाढी पौर्णिमेला बौद्ध भिक्खूंचा वर्षवास आणि पंढरपूरची यात्रा यांचा काळ एकच आहे, ज्यामुळे काही विद्वान मानतात की पांडुरंगाची मूर्ती मूळतत्व बौद्ध विहारातील असावी, जी नंतर वैष्णव परंपरेत समाविष्ट झाली. पंढरपूरचं प्राचीन नाव पंढरगे असं होतं, जे कन्नड परंपरेतून आलं. होयसाळ नृपती सोमेश्वरांचा शके 1159 इसवी सन 1237 मधील शिलालेख पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सापडतो. यामुळे पांडुरंगाचं मंदिर किमान 800 वर्षापूर्वीचं आहे असं दिसतं. कर्नाटकात हंपी येथे विठ्ठलाचं प्राचीन मंदिर आहे, पण तेथे मूर्ती नाही, कारण ती पंढरपूरला गेली असं मानलं जातं. काही कथांनुसार पांडुरंगाची मूर्ती बदलली गेली आणि त्याचा आत्मा मठात काढला गेला. यावर विद्वान राची ढेरे यांनी असं मत मांडलं की मूर्ती बदलली तरी पांडुरंगाचं स्थान महत्त्व कमी होत नाही. पंढरपूर हे स्थान भक्तीचं केंद्र आहे आणि तिथलं दैवत लाखो भक्तांचा आधार आहे. पांडुरंगाचं खरं महात्म्य आहे वारकरी संप्रदायात. संत ज्ञानेश्वर, संत ज्ञानदेव, संत एकनाथ, संत तुकाराम यांनी पांडुरंगाला आपल्या अभंगातून अमर केलं. संत नामदेव म्हणतात, पंढरीचा रंग पांडुरंग, तिथे माझं मन रंगलं. या अभंगातून पांडुरंगाचा भक्तवत्सल स्वरूप दिसतं. वारकरी संप्रदायाने पांडुरंगाला सर्वसामान्याचा देव बनवलं. सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होतात. पंढरपूरची यात्रा ही फक्त धार्मिक नाही तर सामाजिक समन्वयाचं प्रतीक आहे. पांडुरंगाच्या मूर्तीचं वैशिष्ट्य विटेवर उभं राहणं, हातात शस्त्र नसणं आणि शांत स्वरूप, यामुळे तो प्रत्येक भक्ताच्या हृदयात स्थान मिळवतो. पांडुरंगाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे, त्याची मूर्ती शालिग्राम शिळेची आहे, जी वैष्णव परंपरेत पवित्र मानली जाते. पण त्याचबरोबर त्यांचं स्थानिक स्वरूप आणि सर्वसमावेशता, यामुळे तो केवळ वैष्णव देवता नसून सर्वांचा आहे. मित्रांनो, पांडुरंगाचं मूळ आणि कुळ याबाबत आपण आज खूप काही शिकलो. तो विष्णूचा अवतार आहे, पौंड्र वंशाचा आद्यपुरुष आहे की बौद्ध प्रभावाने प्रेरित आहे, यावर मतांतरे असली तरी एक गोष्ट नक्की, पांडुरंग हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनाचा प्रवासाचा प्राण आहे. त्याच्या भक्तीने लाखो लोकांना एकत्र आणलं आहे आणि पंढरपूर वैकुंठाचं प्रतीक बनलं गेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? पांडुरंगाचं खरं मूळ काय आहे? तुम्ही पंढरपूरला गेलाय का? तुमच्या अनुभव आणि विचार कमेंट्समध्ये नक्की शेअर करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. पांडुरंगाच्या भक्तीत रमूया आणि पंढरीच्या या गूढ प्रवासात सहभागी होऊया. तोपर्यंत विठ्ठल विठ्ठल.